गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार, म्हणजे आज आहे संडे आणि मी ज्ञानेशसाठी संडेच्या दिवशी त्याच्या आवडीचं करत असते. तर ज्ञानेशला इडली, डोसा, मेंदू वडा हे खूप आवडतं किंवा डोशाचे विविध प्रकार आहे. जेव्हाही आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो नाश्ता करायला किंवा डोसा कॉर्नर असेल तर त्या डोसा कॉर्नरवरती तुम्ही जर बघायला गेलात तर मैसूर डोसा असतो, त्यानंतर मसाला डोसा असतो, त्यानंतर रवा डोसा असतो, त्यानंतर व्हेज कोल्हापुरी डोसा असतो, पनीर मसाला डोसा असतो. डोशाचे अप्रतिम वेगवेगळे असे प्रकार आहेत आणि ते जो डोसा आहे तो कोणालाही आवडेल. तर मी आज ज्ञानेशसाठी तर दर रविवारी मी ज्ञानेशसाठी कधी इडली करते, तर कधी मेंदूवडा करते, तर कधी त्याच्या आवडीचं मी ढोकळा करते आणि कधी कधी डोसाही करते, कधी डोशाचे विविध प्रकार करत असते. तर मी आज त्याच्यासाठी शेजवान चीज मसाला डोसा रोल करणार आहे. तर हे जे रोल आहेत तर हे ज्ञानेशला खूप आवडतं आणि त्याच्यासाठी मी हे फर्स्ट टाईम करणार आहे. खूप वेळा त्याने डोसा वगैरे खाल्लेला आहे, तर मला असं वाटतं की मी त्याच्यासाठी आज काहीतरी वेगळं करेल. म्हणून मी ठरवलं की चला आज संडे आहे आणि आज ज्ञानेशच्या आवडीचं शेजवान चीज मसाला डोसा रोल करूया. तर चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. ज्ञानेश चालेल करायचं? तुला आवडणार? हो ना? आवडणार ना? आम्ही गाडी ही गाडी आहे. या गाडीचा प्रत्येक पार्ट आम्ही गाडी घेतो मी जर निघाले ओके, मी जेव्हाही ज्ञानेशला गाडी घेते ना, ज्ञानेश या गाडीचा प्रत्येक पार्ट ओपन करतो आणि पुन्हा जॉईन करतो. त्याला बघायचे असतात या गाडीमध्ये किती पार्ट असतात आणि ते पार्ट कसे जॉईन केले जातात. तो नेहमी ते करत असतो ना. आणि हा पार्ट त्याने स्वतःहून नाही काढला, तो आपोआप निघाला आणि तो आता जॉईन करेल ज्ञानेश, राईट? बघा आपण घुसतो ना ओके, तर ज्ञानेश असाच कन्फ्यूज होत राहणार आहे. तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपण चीज शेजवान मसाला डोसा रोल करतो. त्यासाठी मी इथे पाऊण वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे आणि इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे जे तांदूळ आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत, म्हणजे जाडे तांदूळ. जे आपण इडलीसाठी जे जाडे तांदूळ वापरतो ते तांदूळ घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता इथे एक मी भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपलं पाणी ॲड करून ही जी डाळ आहे ही स्वच्छ आपल्याला 5 ते 6 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत या डाळीचा सफेद पाणी निघत नाही ना तोपर्यंत ही डाळ स्वच्छ अशी 7 ते 8 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 7 ते 8 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेतल्या, म्हणजे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता तुम्हाला पाणी क्लीन दिसेल. तर आता काय करायचं आहे, मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता झाकण ठेवून मी इथे डाळ तांदूळ मी 2 तास भिजत ठेवणार आहे. 2 तासानंतर मी इथे ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 तास झालेले आहेत. तर इथे 2 तासामध्ये आपले हे जे डाळ तांदूळ आहेत ते छान मस्त असे भिजलेले आहेत, म्हणजे सोक झालेले आहेत. तर आता हे जे डाळ तांदूळ आहेत हे आपण ग्राइंड करून घेऊया. मी स्पूनच्या साहाय्याने डाळ तांदूळ हे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलेले आहेत आणि डाळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर झाकण लावून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हे डाळ तांदूळ
ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि एकदम बारीक असं आपल्याला फाईन हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम बारीक असं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता हे जे बॅटर आहे हे बॅटर मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे। ट्रान्सफर केल्याने तुम्ही इथे बघू शकता इथे मी अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल, मी हे व्यवस्थित मिक्स करून फेटून घेतलेलं आहे। तर थंडीचे दिवस आहे, थंडीचा महिना आहे, थंडीच्या महिन्यामध्ये इडली डोसाचं पीठ अजिबात येत नाही। पण मला उद्या सकाळी ज्ञानेशसाठी मला अगदी रोल म्हणजे डोसा रोल करायचे आहेत मला, तर अगदी उद्या सकाळीच। तर त्यासाठी मी अगदी उद्या सकाळी पीठ येण्यासाठी मी इथे कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली आहे। तर मी झाकण लावून हा जो डबा आहे हा डबा पूर्णपणे एका असं जाड टॉवेलमध्ये रॅप करून ठेवलेलं आहे। रॅप करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे मी किचनच्या एका सेक्शनमध्ये हा डबा ठेवलेला आहे, जेणेकरून त्याला जे पीठ आहे ते उद्या सकाळपर्यंत छान मस्त येईल। रूम टेम्परेचरमध्ये पण तिथे छान मस्त असं गरम असं हे झालं पाहिजे, कारण थंडीचा महिना आहे, घरामध्ये शक्यतो थंडावा खूप असतो। तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे जे बटाटे आहेत हे मी बॉईल करायला ठेवलेले आहेत। तर इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात बटाटे। तर इथे मी हे जे बटाटे आहेत मी हे बॉईल करून घेतलेले आहेत, साधारणपणे 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर आता आपण बघूया आपलं पीठ आलं की नाही। आणि तुम्ही इथे बघू शकतात की बाहेर तुम्ही बघू शकतात की मग तो शेजवान मसाला डोसा असू द्या किंवा मैसूर डोसा असू द्या किंवा अजून इतर म्हणजे पनीर डोसा असू द्या किंवा काही, तर त्यांचं जे बॅटर असतं ते बॅटर थोडं वेगळं असतं। तुम्ही इथे बघू शकता इथे मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी 3 चमचे इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। बाहेर जेव्हा तुम्ही मैसूर डोसा खातात किंवा पनीर डोसा खातात किंवा कोल्हापुरी व्हेज डोसा खातात, हे अशा विविध प्रकारचे जे डोसे असतात ना, ते करताना त्याचं बॅटर थोडं वेगळ्या पद्धतीने केलं जातं। तर त्याच्यामध्ये म्हणजे समान प्रमाण घेतलं जातं। 1 वाटी भरून ते बेसन पीठ आणि 1 वाटी भरून ते बारीक रवा ॲड करतात, पण इथे माझ्याकडे बारीक रवा नाही आहे, तर म्हणून इथे मी रव्याऐवजी मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। आपली जी चकलीची भाजणी असते ना, ते पीठ आहे हे, आणि ते थोडं हलकं असं रवाळ असतं। जर तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचंही पीठ ॲड करू शकता, आणि जर तुमच्याकडे रवा असेल तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा तुम्ही तोही ॲड करू शकता। तर माझ्याकडे रवा नाही आहे म्हणून मी त्याऐवजी मी हे भाजणीचं पीठ वापरलेलं आहे। आणि इथे मी 4 चमचे साखरसुद्धा ॲड करणार आहे। साखरेमुळे बेसन पीठ आणि हे भाजणीचं पीठ किंवा बेसन पीठ आणि रवा याच्यामुळे हे जे डोसा आहे ना, तो आतून क्रिस्पी आणि बाहेरून छान मस्त क्रंची असा होतो। तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं पीठही आलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली होती। आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, त्याचबरोबर इथे मी साखर ॲड केलेली आहे, भाजणीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि इथे मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे। लक्षात ठेवा माझ्याकडे बारीक रवा नाही आहे म्हणून त्याऐवजी मी भाजणीचं पीठ ॲड केलेलं आहे। जर तुमच्याकडे रवाचं तुम्ही बारीक रवा ॲड करू शकतात। हे सगळं एकत्र मिक्स करून मस्त हे आपल्याला पीठ मस्त वर खाली असं फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे। साधारणपणे अर्धा तास हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया। आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की जेव्हा बाहेर आपण मैसूर डोसा किंवा इतर जेव्हा डोसे खातो, म्हणजे मैसूर डोसा किंवा पनीर डोसा किंवा व्हेज कोल्हापुरी डोसा खूप विविध प्रकार असतात, तेव्हा ते जेव्हा डाळ ग्राइंड करतात ना, तेव्हाच ते बेसन पीठ आणि रवा ॲड करतात आणि तेव्हा ते पूर्ण रात्रभर असं ते बॅटर ते भिजत ठेवतात। पण इथे मी सकाळीच ॲड केलेलं आहे आणि 1 तास हा पीठ साईडला ठेवलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता बटाटे उकडलेले आहेत, ते मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, कांदेसुद्धा उभे चिरून घेतलेले आहेत। इथे आपण आलं लसूण मिरची पेस्ट करून घेऊया। माझ्याकडे तिखट मिरची नाही म्हणून इथे मी ही
जाडी मिरची घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीराची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण मसाला डोसा खातो. तर मसाला डोसा खाण्यासाठी जी भाजी असते ना, मसाला डोसाची ती भाजी आज आपण इथे करणार आहोत. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 2 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे मी इथे उडदाची डाळ ॲड केलेली आहे. 1 ते 2 मिनटं ही फ्राय करून घ्यायची आहे. आणि उडदाची डाळ आणि चण्याची डाळ हलकी अशी ब्राऊन झाली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला आपण जी आलं लसूण मिरची कोथिंबीर जी पेस्ट केलेली आहे ती ॲड करायची आपल्याला. तर तीसुद्धा आपण ॲड करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता, मी इथं कढीपत्ता ॲड केलेला आहे. तो एकदम बारीक आहे, कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे. मी त्या झाडावरचाच कढीपत्ता काढलेला आहे, त्यामुळे एकदम कवळा कढीपत्ता आहे. आता आलं लसूण मिरची पेस्ट फ्राय करून झाल्यानंतर उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. तोसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. आता फ्राय करून झाल्यानंतर इथे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे मी 2 वाट्या भरून पाणी ॲड केलेलं आहे. साधारणपणे आपल्याला इथे पाऊण ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, मी ही जी कांदा किंवा हे जे आहे हे मी मंद गॅसवरती शिजवून घेतलं होतं. आता काय करायचं आहे, गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि एक उकळी आली की मग काय करायचं आपल्याला, आपण जो बटाटा स्मॅश करून घेतला होता ना, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक केल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे बटाटा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, जशी रेस्टॉरंटमध्ये मसाला डोसा खाताना जशी भाजी आपल्याला बघायला मिळते तशीच भाजी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात, मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायची आहे. फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि जर तुमच्या भाजीमध्ये पाणी जास्त झालं असेल ना, तर थोडा गॅस मोठा करून किंवा मंद गॅसवरती आपल्याला पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर ॲड करून छान मस्त मी ही भाजी मस्त कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. इथे आपली मसाला डोशासाठी जी भाजी असते ती भाजी तयार झालेली आहे. आता थोडा वेळ भाजी थंड करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला चटणी करायची आहे. चटणी करण्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, चणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर आलं लसूण आणि 1 मिरची आणि मी 1 कांदा घेतलेला आहे. आता इथे ही जी मिरची ही कमी तिखट आहे. तर इथे मी तिखट म्हणजे मी लाल तिखट चटणी करणार, त्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. तर इथे आपल्याला शेंगदाणे, चणे, आलं लसूण, कांदा आणि मिरची ॲड करायची आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, याची चटणी आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. मी चटणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. चटणी केली म्हणजे आपला तडका द्यायलाच हवा, कारण बिना तडक्याशिवाय चटणी काय छान लागतच नाही. आणि एकदाच चटणी कुठलीही पण असू दे हो, त्यामध्ये तडका लागला ना म्हणजे चटणी ही खूप छानच लागते. तर इथे मी चटणीला तडका दिलेला आहे जिरा राईचा. तर इथे आपली ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की आता आपण चीज शेजवान मसाला डोसा करतो, त्यासाठी मी इथे बटर घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मोझरेला चीज घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे चीज क्यूब असेल तुम्ही चीज क्यूबचा वापर करू शकता. इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे आपलं पीठ छान मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. तरच बघा, इथे मी डोसा तवा घेतलेला आहे. यावरती सर्वप्रथम आपल्याला पाणी असं स्प्रिंकल करायचं आहे आणि छान मस्त एका कपड्याने हे पाणी आहे जे पुसून घ्यायचं आहे. आता काय करायचं आपल्याला,
मी इथे हे जे बॅटर आहे तर बॅटर ॲड करताना छान मस्त हे बॅटर आधी वर खाली करून घ्या, म्हणजे फेटून घ्या. त्यानंतर मी इथे पळीच्या साहाय्याने हे बॅटर ह्या तव्यावरती ट्रान्सफर करते. 2 पळ्या पीठ ॲड केलेलं आहे बॅटर. छान मस्त पळीच्या साहाय्याने असं गोल गोल फिरून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा मोठा डोसा हवा ना त्यानुसार तुम्ही मस्त गोल गोल फिरून घेऊ शकतात. आता काय करायचं आहे, मी गॅस शक्यतो बारीक केलेला आहे. मंद गॅसवरती सगळी आपल्याला प्रोसेस करायची आहे. हा जो डोसा ना थोडा सेट होऊन द्यायचा आहे. सेट झाला ना की मग काय करायचं, त्याच्यावरती आपण मी इथे एक बटर क्यूब ॲड केलेली आहे कट करून. बटर क्यूब ॲड केल्यानंतर इथे आपल्याला शेजवान चटणी ॲड करायची आहे. आणि तुम्हाला हे रोल जेवढे तिखट जास्त हवे असे तुम्ही इथे वरतून याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची किंवा काश्मीरी मिरची पावडर ॲड करू शकता. तर इथे मी ज्ञानीसाठी बनवते त्यामुळे मी इथं फक्त शेजवान चटणी ॲड केलेली आहे. तीसुद्धा इथे मी 1 चमचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे, कारण मला ज्ञानेशला जास्त तिखट नाही द्यायचं आहे म्हणून मी इथे कमी ॲड केलेली आहे. तर तुम्हाला शेजवान चटणी तुम्हाला जास्त हवी असेल तुम्ही ॲड करू शकतात. तर आता काय करायचं आहे आपल्याला की इथे मी जो बटर ॲड केला होता तो मी या डोशावरती व्यवस्थित असं स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. कडेकडेने ऑइलसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बटर मेल्ट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, जी बटाट्याची भाजी आहे ना ती या डोशावरती ट्रान्सफर करायची आणि अगदी हलक्या हाताने या शेजवान चटणीवरती आपल्याला छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे. पूर्णपणे भाजी या शेजवान चटणीवरती मिक्स होत नाही, पण जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं करा. आणि नंतर अशा पद्धतीने स्पूनच्या साहाय्याने ही भाजी आणि ही शेजवान चटणी अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायची आहे. भाजीसोबतसुद्धा ही जी शेजवान चटणी आहे ती अशा पद्धतीने छान मस्त पसरली जाते. आणि तुम्हाला हा जो डोसा अगदी झणझणीत हवा असेल ना तुम्ही इथे मिरची पावडर वगैरे तुम्ही इथे वरतून तुम्ही ॲड करू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने बटाटा भाजी छान मस्त व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे. आता वरतून काय करायचं आहे, चीज ॲड करायचं आहे. तुम्ही चीज वरतून ग्रेट करू शकतात. इथे मी मोझरेला चीज घेतलेला आहे, तुम्ही अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा चीज हवा त्यानुसार तुम्ही इथे चीज ॲड करू शकतात. आता चीज ॲड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी चीज आपला मेल्ट होत आलेला आहे. आता काय करायचं आहे, कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि एक लक्षात ठेवा मी गॅस बारीकच ठेवलेला आहे. मी डोसा बॅटर ॲड करताना सुद्धा गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि आपल्याला हा डोसा बारीक गॅसवरतीच करायचा आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आता कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला याचे रोल करायचे आहेत. किंवा तुम्ही हा डोसा एका प्लेटमध्ये काढून तुम्ही याचे रोल करू शकतात, पण मी तव्यावरतीच रोल करून घेणार आहे म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे. आणि आपलं चीजसुद्धा तवा गरम आहे त्याच्यानुसार आपलं हे जे चीजसुद्धा छान मस्त असं मेल्ट होतं. इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. पिझ्झा कटरने आपल्याला छान मस्त उभ्या अशा कट्स मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे हा जो डोसा आहे या डोसा आपल्याला उभा असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा जो डोसा आहे याचे आपले असे रोल तयार करून घ्यायचे आहेत. मी हाताने करते, तुम्ही स्पूनच्या सहाय्याने करू शकतात, कारण चटका लागतं एवढं सांगेल. तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपला हा रोल तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की इथे आपण जो डोसा खातो नॉर्मल तो वेगळा असतो. आता याच्यामध्ये मी हे जे डोशाचं बॅटर आहे त्याच्यामध्ये मी बेसन पीठ आणि मी यामध्ये बेसन पीठ आणि रवा ॲड करतात. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, हा जो डोसा आतून सॉफ्ट बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि तो म्हणजे जळत अजिबात नाही किंवा तव्याला अजिबात लागत नाही. तुम्ही बघू शकतात की मी रोल करते, माझा हा जो डोसा आहे तो अजिबात जळालेला नाही, काही झालेलं नाही आहे आणि छान मस्त असा जाळीदार झालेला आहे. त्यासाठी इथे खूप म्हणजे बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर स्टॉलवरती तुम्ही जर बघत असाल ना तर आपल्याला ते कळत नाही, पण ते ही एक टिप आहे असं सांगेल, कारण ते त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि रवा ॲड करतात. त्याच्यामुळे तो डोसा आहे तो खूप छान मस्त स्पॉन्जी आणि बाहेरून छान असा क्रंची कुरकुरीत होतो. तर इथे अशा पद्धतीने मी रोल पाडून घेतलेले आहेत. आता एकसुद्धा मी डोसा तयार करायला ठेवलेला आहे, त्याचीसुद्धा अशीच रोल तयार करून आपण हे जे रोल आहेत हे रोल आपण चटणीबरोबर सर्व करून घेऊया.
तर तुम्ही पाहिलं असेल आपण सेजवान चीज मसाला डोसा रोल तयार करून घेतलेले आहेत आणि अजून एक गोष्ट सांगेल माझ्याकडे मोझोरा चीज होतं मी तेच वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे चीज क्यूब असेल तुम्ही चीज क्यूब वापरा. शक्यतो हे जे डोसा रोल करतात तेव्हा ते चीज क्यूबचा वापर करतात. माझ्याकडे मोझोरा चीज होतं मी त्याचा वापर केलेला आहे. दुसरी गोष्ट एक पेन वाले होते मी दुपार आहे ना मी पेन चोच्यावरती ना त्याच्यासाठी राईट त्याच्यासाठी आणि ऐका, टोमॅटो सॉस आणि शिजाय हां तुला असंच होता असं आहे. ज्ञानेशने सकाळी तर म्हणजे सकाळी मी अर्ली मॉर्निंग त्याला 11 साडे 11 वाजता छान मस्त मी त्याला रोल करून दिले. त्याने आवडीने खाल्ले. त्यानंतर पुन्हा त्याला 4 वाजता भूक लागली होती. मग तेव्हा त्याने काय केलं मी त्याला डोसा करून दिला होता कारण त्याला डोसा खूप आवडतो. मग त्याला मी गरम गरम डोसा काढून दिला आणि त्याच्यावरती शेजवान चटणी टाकली आणि आपली जी चीज स्लाईस होतं ती टाकली आणि नंतर मग त्याने ते डोशाबरोबर ती चीज स्लाईस मस्त लावून खाल्ली. चटणी पण टाकली होती. शेजवान चटणी पण टाकलीस ना? चटणी नाही नुसती चटणी चटणी ओके ओके. आणि हे पण बटाट्याची भाजी पण बटाट्याची भाजी पण थोडीशी बस. थोडीशी बस. हा तर हे जे शेजवान चीज मसाला डोसा रोल आहेत चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात. जर तुम्ही मुलांसाठी डोसा करत असाल तर मुलांसाठी कधीतरी असं हे वेगळं डोसा रोल नक्की ट्राय करा. चवीला एक नंबर आणि भन्नाट असे लागतात. किंवा तुम्ही मी रोल केले तुम्ही पूर्णपणे जसे आपण चपातीचा रोल कसा करतो मी तसेही रोल करून तुम्ही मुलांना देऊ शकतात. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. से ज्ञानेश बाय बाय. बाय बाय. बाय बाय. आणि अजूनही आम्ही गाडीच रिपेअर करतोय. असं आहे थोडा वेळ ट्राय करतो गाडी ठेवून देतो पुन्हा आठवलं की पुन्हा रिपेअर करतोय. हो ना? अरे असं नाही यार. असं वे घालू बटन आता नाही असं सो याचं चालू झाणार आहे. तोपर्यंत बाय बाय. बाय.